महत्त्वाची बातमी. पावसाने ओढ दिल्यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करता डीपीसीतनं निधी देण्याची घोषणा नुकतीच राज्य सरकारने केली आहे. या पाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी दुसरी मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांची 48,000 कोटींची थकीत वीज बिल माफी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत पंप असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. शेतीला पाणी देण्याकरता 7.5 हॉर्स पॉवरचे पंप वापरले जातात. त्यांना सध्या वीज बिल येत नाही. त्यांना यापूर्वीची जुनी बिलं मात्र अजूनही त्यांच्या नावावर आहेत. या बिलांची वसुली कधीही होऊ शकते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय. आपण जर बघितलं तर कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नाहीये. आपण विचार करा, जर राज्यामध्ये शेतकऱ्यांना 7 ते 8 वर्षात 3 वेळा कर्जमाफी द्यावी लागत असेल, तर कुठेतरी आपल्या शेतीसमोरचे प्रश्न फार गंभीर आहेत. जर आपली शेती फायद्याची करायची असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्याशिवाय शेती फायद्याची होऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी पाठोपाठ वीज बिल माफीची घोषणा केल्यावर शेतकरी नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली. सरकारने घोषणा केली, पण इतकी रक्कम कशी उभी करणार असा सवाल अजित नवलेंनी उपस्थित केलाय. तर सरकार कर्जमुक्ती नाही तर कर्ज वसुली करतंय अशी टीका राजू शेट्टींनी केली आहे. 40,000 कोटी रुपये ही मोठी रक्कम आहे. सध्या केवळ या वर्षीच्या वीज बिलापोटी 25,000 कोटीची तरतूद यासाठी मागच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. 48,000 कोटी रुपये राज्य सरकार यासाठी नव्यानं कुठून आणणार हा मोठा प्रश्न आहे. मात्र आता घोषणा झालेली आहे, मागणी मान्य झालेली आहे, तर आता सरकारची ही जबाबदारी आहे. सरकारने आता अशा प्रकारची तरतूद करावी, त्यासाठी निधी उपलब्ध करावा आणि घोषणा केल्याप्रमाणे खरोखर मागचं सगळं बिल हे शेतकऱ्यांचं माफ करावं. त्यांनी केलं तर नक्कीच त्याचं स्वागत किसान सभा करेल. हा निर्णय खरं तर काही मुठभर शेतकरी वगळले तर बहुसंख्य शेतकऱ्यांना नाराज करणारा असाच हा निर्णय आहे. 7-12 कोरा करू याचा अर्थ काय? शेतकऱ्यांना काढलेलं मध्यम मुदतीचं कर्ज, मग ते ट्रॅक्टरसाठी असेल, बोरवेलसाठी असेल, किंवा जमीन सपाटीकरणासाठी असेल, विहीर काढण्यासाठी असेल, इलेक्ट्रिक पंप घेण्यासाठी असेल, ट्रॅक्टर घेण्यासाठी असेल, अवजारं घेण्यासाठी असेल, हे मध्यम मुदतीचं कर्ज. त्याचबरोबर पीक कर्ज, ही सगळी कर्ज त्याच्यामध्ये यायला पाहिजेत. राष्ट्रवादीचे नेते आणि कृषी मंत्री दत्ता भरणेंनी एक मोठं वक्तव्य केलंय. देवाभाऊंना देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी अशी विनंती आपण पांडुरंगाला केल्याचं दत्ता भरणेंनी म्हटलं. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होते. हा महाराष्ट्र खूप दिवसापासून दिल्लीच्या त्या तख्तापासून लांब आहे. कुठे साहेब आपण घरचं म्हणून घरीच नाकावं. कुठे साहेब? योग्य वेळी म्हटलं मी, आपण पांडुरंगाकडे एकच साकडं घालूया. आपण पांडुरंगाला एक विनंती करूया, योग्य वेळी आमच्या देवाभाऊला या देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी, हे शेतकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो. राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी कृषी मंत्री दत्ता भरणेंना घरचा आहेर दिलाय. दत्ता भरणे पक्षातल्या कार्यकर्त्यांना आणि भाजपच्या आमदारांना वेगळा न्याय देत असल्याचा आरोप मिटकरींनी केला. तर या एक्स पोस्टमध्ये मिटकरी म्हणतात, कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांचा आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना एक न्याय, तर भाजपच्या आमदारांसाठी वेगळा न्याय. शेतकरी आंदोलनातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून भरणेंशी 4 वेळा संपर्क केला, पण कोणताही प्रतिसाद मंत्र्यांनी दिला नाही. दुसरीकडे भाजप आमदार रवी राणा यांनी संपर्क करताच तात्काळ तत्परता दाखवली. याच बातमीसोबत एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी माझा.